नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत। या ठिकाणी धनगर समाज एसटीमधून आरक्षण मागतोय या विषयावर आज धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आहे। आपण येथील कार्यकर्त्यांना विचारूया, भव्य असे मोर्चे आंदोलनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये निघत आहेत। धनगर समाजाला आरक्षण पाहिजे आणि हे कोणत्या धर्तीवर आरक्षण मागतात आपण त्यांना विचारूया। आपण नाव काय साहेब? मी बालाजी पांढरे, तेर गाव आहे माझं। आज या ठिकाणी आम्ही धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश व्हावा, त्याची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी या ठिकाणी एक दिवसीय उपोषणाला बसलेलो आहोत। आमचे मल्हार योद्धा मान्य दीपकभाऊ बोराडे गेल्या 10 दिवसापासून जालना या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची मागणी अशी आहे की धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करावा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला अगोदरच एसटीमध्ये दिलेलं आहे, परंतु हे जे सरकार आहे गेंड्याची कात्री पांघरलेलं हे सरकार धनगर समाजाची एसटीमध्ये अंमलबजावणी करत नाही। महाराष्ट्र सरकारनं एक आदेश काढलेला आहे, धनगर आणि धनगडी एकच आहे, परंतु महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारकडे जे शिफारस करणं गरजेचं आहे ती शिफारस महाराष्ट्र सरकारनं आणखी केलेली नाही। ती शिफारस करण्यासाठी भाग पाडावं आणि लवकरात लवकर धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आज बसलेलो आहोत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनगर समाजाच्या कोपराला गुळ लावून प्रत्येक वर्षी आम्ही धनगरासोबत आहात, आम्ही त्यांना आरक्षण देणार आहात अशा पद्धतीने हुलकावण्या देऊन तुमच्या मताचा वापर करत नाही का? ह्या मताशी आम्ही सहमत आहोत। 2014 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं, तुम्ही जर मला सत्ता दिली, भारतीय जनता पक्ष जर सत्तेत आला तर धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करू। परंतु फडणवीस साहेबांनी आज तागायत 11 वर्ष झाले तरीही धनगर समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला नाही। 100% धनगर समाजाच्या कोपराला गूळ लावण्याचं काम फडणवीसांनी केलेलं आहे, यात कसलाही वाद नाही। धनगर समाजाची जी खासदार आहेत, आमदार आहेत, मंत्री महोदय आहेत, हे लोक तेवढ्या ताकदीने धनगर समाजाला न्याय देत नाहीत असं वास्तव चित्र आहे। या विषयावर काय म्हणाल? धनगर समाजाचे जे काही नेते आहेत त्या नेत्यामध्ये तू बडा का मी बडा या गोष्टीमुळं आतापर्यंत जे सगळ्या गोष्टी रडत पडत आलेल्या आहेत। कारण प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या पक्षाचं काम करतो आणि तो काम करत असताना आपल्या आपल्या नेत्याच्या सत्रांच्या उचलणे, त्या नेत्याच्या मार्गदर्शनाने काम करणे, ह्या गोष्टीमुळं धनगर समाजाचा लढा एकजुटीनं आजपर्यंत कधीही झालेला नाही। परंतु आता आम्हाला एक नेता मिळालेला आहे दीपकभाऊ बोराडे आणि त्या माणसानं धनगर समाज महाराष्ट्रातला 100% एक केलेला आहे आणि आता आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय राहणार नाहीत। धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश केल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे। 1999ला माझ्या अंदाजाप्रमाणे डांगे कोणीतरी होते आणि अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी स्पष्ट म्हणले होते की धनगर समाजाचा गजाढोल आम्ही केंद्रात वाजवल्याशिवाय थांबणार नाही, म्हणजे आम्ही आरक्षण देणार आहेत। म्हणजे तेव्हापासून 1999 पासून धनगर समाजाला फक्त हुलकावण्या दाखवण्याचं काम भाजप सरकार करत आहे अशा पद्धतीची माहिती पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांना दिसत आहे। तुम्हाला काय म्हणायचं या विषयावर? मला असं म्हणायचं आहे की भाजप सरकारचा विषय तुम्ही काढला, परंतु महाराष्ट्राची निर्मिती ज्यावेळी झाली 1960ला त्यानंतरपासून सुरुवातीपासूनच निर्मिती झाल्यापासून धनगर समाजाची मागणी आहे की आम्हाला एसटीमध्ये समावेश करावा। म्हणजे भाजप सरकारच नाही, तिथं काँग्रेस सरकार सुद्धा जबाबदार आहे। कुठल्याही सरकारला पाठीशी घालायचं आमचं कारण नाही। सगळ्याच पक्षांनी कुठलाही पक्ष आवडायला निवडायला बाजूला नाही। काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल आणि सध्याचा सत्तेतला असलेला भाजप असेल, सगळ्यांनी धनगर समाजाला नादी लावून गोड बोलून कोपराला गुळ लावलेला आहे। सगळ्यावर आमचा रोष आहे। येणाऱ्या निवडणुकीपूर्वी जर आम्हाला या सरकारनं आम्हाला न्याय दिला आणि जर आम्ही भाजप सरकारला सत्तेत ठेवू, नाहीतर 100% भाजप असो किंवा त्यांचे मित्रपक्ष असो ह्या तिघालाही घरी पाठवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। केंद्रात आणि राज्यात आता भाजपाचं सरकार आहे। तुम्ही म्हणलात की आता कुठल्याही पक्षाला आवडानिवड करायची नाही, पण आज 12 वर्ष केंद्रात आणि राज्यात सरकार असताना धनगर समाजाला न्याय न देण्याचं कारण काय?
धनगर समाजाला न्याय देण्याचं कारण म्हणजे धनगर समाज प्रामुख्यानं अशा ठिकाणी वास्तव्याला आहे की ज्या ठिकाणी प्रस्थापित लोक आहेत, जसं की बारामती, उदाहरणार्थ बारामती, अशा ठिकाणी प्रस्थापित लोक आहेत, त्यांचे मतदारसंघ आज ओपन आहे. जर धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळालं तर प्रामुख्यानं असणारा धनगर समाज तिथं असल्यामुळं त्यांच्या अस्तित्वाला धक्का पोचणार आहे. त्या धक्क्याची जाणीव त्यांना आहे. त्याच्यामुळे त्यांचे पाळीव कुत्रे जे आहेत त्यांनी सगळ्या देशात सोडलेले आहेत. त्याच्यामुळं धनगर समाजाला ते आरक्षण मिळू देत नाहीत, त्यांना वारंवार विरोध करतात. त्याच्यामुळे धनगर समाज आरक्षणापासून अलिप्त आहे. पडळकर साहेब जी भाजपाच्या बाबतीमध्ये एवढं पोटतिडकीने बोलतात, तेवढ्याच ताकदीनं धनगर समाजाकडे बोलत नाहीत, याच्यावर काय म्हणा? पडळकर साहेब भाजपच्या पक्षात जरी काम करत असले तरी आमचा 100% विश्वास आहे, पडळकर साहेब जातीच्या बाहेर कधी वागत नाहीत. जातीसाठी माती खाणारा माणूस आहे. पडळकर साहेब जातीचा माणूस आहे, जातीसाठी माती खाणारा माणूस आहे. कधीही जातीशी गद्दार होणार नाही याची आम्हाला खात्री आहे. आणि पडळकर साहेब आमचा हिरो आहे. तो आमच्या जातीला धनगर समाजाला काय आव्हान करणार? धनगर समाजाला काय आव्हान करणार महाराष्ट्रातल्या? धनगर समाजाला मी एकच आव्हान करतो, धनगर समाजातील कुठलाही माणूस असू द्या, आज दीपक भाऊ बोराडे आहेत, उद्या गोपीचंद पडळकर असतील, धनगर समाजाचे जे नेते आहेत, जे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आग्रही भूमिका घेतात, वारंवार लढाई करतात, त्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं. लहान मोठा थोर काही म्हणायचं नाही, तो आमका तोमका म्हणायचं नाही, त्याला कमी जास्त समजायचं नाही. तो गरीब असो वा श्रीमंत असो, लढतोय, त्याच्या पाठीशी धनगर समाजानं उभं राहायचं. ठाम निर्धार धनगर समाजानं करायचा आणि धनगर समाजाची जी मागणी आहे एसटी आरक्षणाची ती पदरात पडून घ्यायची, एवढं आव्हान मी धनगर समाजाला करतो. भाजप सरकारवर विश्वास आहे का आरक्षण देईल म्हणून? भाजप सरकारवर विश्वास ठेवून आता आम्हाला कंटाळा आलाय. आम्ही 2014 पासून त्यांचं बघत आलोय. आता त्या विश्वासाला आता आमच्या तडा गेलेला आहे. परंतु येणाऱ्या काही काळात आता 2-2.5 वर्ष त्यांचे संपत आलेत, 1-2 वर्ष राहिले, 2-3 वर्ष सत्तेमधले. ह्या काळात जर त्यांना वाटलं किंवा धनगर समाजाला आरक्षण द्यावं, दिलं त्यांनी, तर धनगर समाज फडणवीस साहेबाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नाही तर देशाचा पंतप्रधान करेल. पण जर या काळात जर त्यांनी धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही, मुख्यमंत्री नाही, तर साधा नगरसेवक सुद्धा फडणवीसला इथून पुढं धनगर समाज होऊ देणार नाही. हा आमच्या धनगर समाजाचा शब्द आहे. नाव आणि पद सांग. मी बालाजी पांढरे, भारतीय जनता पार्टीचा तालुका उपाध्यक्ष असून मी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आज बोलतोय. पक्षाचं काम वेगळीकडं आणि जात वेगळीकडं. जातीसाठी माती खाणारी आमची औलाद आहे. आम्ही पक्षाच्या मागे लागणारे बालाजी पांढरे. तरी हे आहेत बालाजी पांढरे. जरी मी भाजप पक्षाचा असो तरी सुद्धा माझा समाज वेगळा आणि माझा पक्ष वेगळा. मी जातीसाठी माती खाणार आहे अशा पद्धतीचं आव्हान त्यांनी केलं. तमाम महाराष्ट्रातल्या धनगर समाजाने एकत्रित राहावं आणि जर धनगर समाजाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी नाही न्याय दिला तर आम्ही भाजपाच्या विरोधात काम करू. आम्ही समाज वेगळा आणि पक्ष वेगळा हीच भूमिका घेणार आहे. आणि जर आरक्षण दिलं तर देवेंद्र फडणवीसला आम्ही पंतप्रधान बनवू आणि जर नाही आरक्षण दिलं तर देवेंद्र फडणवीसला सत्तेपासून पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही, असंच आव्हान धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं भाजप सरकार धनगर समाजाला आरक्षण देणार का, याकडेच महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. तर पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.